तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 1 टक्स ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण डायरेक्टली कपड्यावरती करणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। तर एकदम कमी वेळात आपलं हे जे ब्लाऊजचं कटिंग आहे तर ते बघणार आहोत। तर बॅकनेक जो आहे पूर्ण मी बॅकलेस ठेवलेला आहे, वरती एक हुक केलेला आहे आणि बॉटमला मी 3 हुकाचं जे आहे आपला बॅकनेक जो आहे तो रेडी केलेला आहे। आता हा आपला जो आहे साडीतला पीस आहे तर मी हँगिंगची जी लेस आहे गोल्डन कलरची घेतलेली आहे, कारण ब्लाऊज पीस जो आहे पूर्ण प्लेन होता, फक्त फ्रंटला यानी डिझाईन जी आहे तर ती दिलेली होती। आणि जसं की फ्रंटला तुम्ही बघू शकता तर जी गळ्याची जी रुंदी आहे एकदम जास्त होती, 7.5 इंच होती। आता जसं की तुम्ही इथं बघू शकता टक्स सुद्धा मार्किंग जे आहे याने दिलेलं आहे आणि गळा सुद्धा जो आहे आपला ऑलरेडी तर तयार आहे। तर आपण अस्तरवरती मेजरमेंट जे आहे तर ते टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे। बॅक साईडला मी ते बॅक पार्टचे जे कटिंग मार्किंग आहे तर ते करत आहे। 38 साईज आहे आणि 38 साईजसाठी आपण मेजरमेंट जे आहे तर ते घेत आहोत। पूर्ण उंची मी 15 इंच घेतलेले आहे, 14 इंच आपली तयार होते। त्याच्यानंतर जे आपलं शोल्डर आहे तर मी 7.5 इंच घेतलेला आहे। तर शोल्डर जे आहे 38 ला 8 येतं, पण फ्रंटचा जो गळा आहे आपला डीप असल्यामुळे शोल्डर जे आहे अर्धा इंच कमी आपण घेतलेला आहे, म्हणजे 7.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर जो मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 7.5 इंच घ्यायचा आहे। तर शोल्डर 7.5, मुंडा 7.5 इंच घेतला। आता आपण छातीचं जे प्रॉपर माप आहे 9.5 इंच आपण इथे घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 इंच मार्जिन जे आहे आपण एक्स्ट्रा यामध्ये घ्यायचं। आता कमर जे आहे 8 इंच आहे, कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तर कमर मी 10 इंच घेतली। त्याच्यानंतर कमर आणि छाती जे आहे अशी दाखवल्याप्रमाणे आपण जोडून घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक मुंड्याचा जो शेप आहे तो द्यायचा आहे 1 इंचावरती। तर हा बघा बॅक मुंड्याचा आपण शेप जो आहे 1 इंचावरती दिला। आता आपला बॅक पार्ट जो आहे पूर्णपणे इथं मार्किंग करून झालेला, तर आपण हे कटिंग करून घ्यायचं। तर हे बघा आपण असं कटिंग करून घेतलेलं आहे। आता बरोबर अस्तरच्या अपोजिट साईडला आपण हा जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। तर आपल्याला स्लीव्ज जे आहेत तर ते ॲडजस्ट करून मग आपला जो हा पार्ट आहे बॅकचा तर तो ठेवून फ्रंट पार्ट जो आहे कटिंग करायचा आहे। तर आता हे बघू शकता बरोबर अस्तरच्या अपोजिट साईडला आपण हा जो बॅकचा पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आहे तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता आपण जे कट करत आहोत तर आता फ्रंट पार्ट आपण कट करत आहोत। आता हा थोडंसं मुंड्यामध्ये आपण हे थोडं ड्रॅप करून घ्यायचं, म्हणजे मार्किंग जे आहे आपलं मुंड्याचं इथं निघेल। त्याच्यानंतर 1.5 इंच जो आहे आपल्याला फ्रंटचा मुंडा आतमध्ये घ्यावा लागतो। तर हे नेहमी आपल्याला आपण बोटनेक ब्लाऊजला आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपल्याला काय करायचं की 1.5 इंच मुंडा आपण आतमध्ये घ्यायचा, तिथून 1 इंच आपल्याला इथं काय करायचं आहे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। आपण मगाशी बॅक मुंड्याचा शेप दिला होता, तर आता फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच कमरेमध्ये आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। तर आता 1.5 इंच मी एक्स्ट्रा कमरेकडच्या साईडला वाढवून घेतलेला आहे, कारण टक्स आपण देत असतो तो 1 इंचचा टक्स देतो। तर इथं आपण कमरेकडच्या साईडला फिटिंगच्या साईडला 1.5 इंच द्यायचं आहे। त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे आपण अशा पद्धतीने कट करायचा आहे। तर आता फ्रंटचा जो गळा आहे तो मी कट केलेला नाही, कारण ऑलरेडी आपला जो मेन पीस आहे त्याच्यावरती गळा तयार आहे, तसाच ठेवून आपण हा जो पीस आहे तर तो कट करायचा आहे। आता स्लीवचं कटिंग करायचं आहे। फ्रंट आणि बॅकचं कटिंग आपण करून घेतलं, त्याच्यानंतर स्लीवचं कटिंग करायचं आहे। आता जी स्लीव्ज आहे मी ठेवणार आहे 5 इंचाची, तर 6 इंचावरती मी मार्किंग करणार आहे। त्याच्यानंतर छातीचं तर माप घ्यायचं आहे आपल्याला 38चा चौथा भाग 9.5 इंच येतो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। 10 इंच मी हाताच्या घडीचं माप घेतलं, 3 इंच शेपसाठी आपल्याला खाली घ्यायचं, 2 इंच परत आपण फिटिंगसाठी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर असे क्रॉसमध्ये लाईन मार्किंग करायची, 2-2 इंचाची 3 पॉईंट आपण काढलेले आहेत आणि दाखवल्याप्रमाणे आपण स्लीव्जला जो आहे अशा पद्धतीने शेप दिलेला आहे। खाली आपण हात रुंदी घ्यायची आहे, हात रुंदी जी आहे 6.5 + 2 इंच घेतलेले आहे। आता हे स्लीवसुद्धा बघू शकता एकदम सिंपल पद्धतीने आपण इथं कट जे आहे तर ती करत आहोत, ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावरती। आता आपले हे 3 पार्ट जे आहेत आपण असे कट केलेले आहेत। आता सगळ्यात आधी मेन पिसावरती आपण आपला जो फ्रंटचा पार्ट आहे तर तो इथं ठेवून कट करायचा आहे। आता हा फ्रंटचा पार्ट मी घेतलेला इथं। त्याच्यानंतर मेन पिसावरती आपण सगळ्यात आधी जी वर्कवाली बाजू आहे मी ती फ्रंट घेतलेली आहे, तर ती तुम्ही बॅकला सुद्धा घेऊ शकता। तर आता हे बघू शकता एकदम सेंटर टू सेंटर पॉईंट ठेवून आपण फ्रंट पार्ट जो आहे कटिंग केलेला आहे। त्याच्यानंतर बॅक पार्टचं जे कटिंग आहे तर ते करायचं। तर बॅक पार्ट जो आहे तुम्ही ओपन बाजूला केला तरी चालेल, कारण मी फ्रंट जो आहे पॅक केलेला आहे
आणि बॅक साईडला मी हुक केलेले आहे. सो मी बॅक जो आहे ओपन काढत आहे. तर साईडला थोडंसं इथं जॉईंट आपल्याला लावावं लागेल. त्याच्यानंतर स्लीवचं जी कटिंग आहे तर ते करून घ्यायचं. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण मेन कापडावरती आणि अस्तरवरती जे आहे कटिंग केलेलं आहे. तर आता आपण फ्रंट पार्टचं इथं स्टिचिंग बघणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपण ह्या गळ्याची रुंदी बघून घ्यायची आहे. तर 7.5 इंच आलेली आहे. तर आता आपण याच्या हाफ करूयात. 3.25 इंच गळा रुंदी जी आहे आपल्याला ठेवावी लागेल. तर आता फ्रंट साईड अशी आपण ओपन करून घ्यायची आहे. सेंटरपासून आपण दोन्ही साईडला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं. त्याच्यानंतर आपल्या मेन कापडावरती आपलं जे अस्तर आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. आणि गळा पहिल्यांदा आपण इथं व्यवस्थित सेट करून घ्यायचा. जी डिझाईन आपल्याला गळ्याच्या साईडला दिलेली आहे बरोबर त्याच साईडला आपण काय करायचं इथं शिलाई करून घ्यायची आहे. तर अस्तरमधून आपली ही जी डिझाईन आहे थोडी थोडी दिसते. सो त्याच मार्किंगनुसार किंवा त्याच डिझाईननुसार आपण टिप मारून घ्यायची आहे. तर मी एकदा टिप इथं मारलेली आहे. परत त्याच्यावरून मी डबल एक टिप मी जी आहे तर ते घेतलेली आहे. कारण थोडे सिक्वेन्स यामध्ये आले होते. सो टिप व्यवस्थित बसली नव्हती. मी डबल टिप इथं घेतलेली आहे. तर हे बघा आपला गळा जो आहे अशा पद्धतीने सगळ्यात आधी फ्रंटचा तयार करायचा आहे. छोटे छोटे कट्स दिले. त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक दाब टिप द्यायची. म्हणजे अगदी आपला जो गळा आहे फ्रंटचा व्यवस्थित आणि एकदम करेक्ट सेट होतो. आता हा बघा मी गळा व्यवस्थित आता तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं. शिलाई करताना थोडे सिक्वेन्स खडे जे आहेत ते शिलाईमध्ये येत होते. त्यामुळे तर थोडासा धागा इथं जे आहे आपला निघत होता. आता चारी बाजूने आपल्याला या टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं. आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे बॅक पार्ट कट करताना की आपण फ्रंटची गळा रुंदी जी आहे तर ती 4.5 इंच ठेवली होती. सो बॅकची सुद्धा आपल्याला गळा रुंदी जी आहे 4.5 इंचावरतीच आपण जो गळा आहे तो कट करायचा आहे. आता इथं बघू शकता टक्सचं इथं मार्किंग ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे मला. सो मी इथं टक्स जे आहे मारून घेत आहे. तर आता या ब्लाऊजला ऑलरेडी टक्स मार्किंग जे आहे त्यांनी दिलेलं आहे. तर आता तुम्ही काय करायचं आहे टक्सची जी रुंदी आहे तर ती तुम्ही घ्यायची आहे 4.5 इंच. आणि टक्स मारताना आपल्याला जे कापड आहे तर ते 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. टक्सची उंची आहे तर ती 4.5 किंवा 5 इंच तुमच्या हाईटनुसार घ्यायची आहे. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.